Hello students, once again I welcome you all to the e-learning platform by the Automobile Engineering Department of BSIT. In last lecture, we have completed the first point of the third unit, that is the transmission system. In today's lecture, we will see the steering system, in which we will cover the steering geometry and effects, in which we will cover the caster angle and trail, steering fork, handlebar arrangement. From this, I think the caster angle and trail maybe you studied in the second year. So we'll take just a revision or overview of that, and the construction and working of the steering fork handlebar arrangement will cover in the today's lecture. The motorcycle fork connects a motorcycle front wheel and the axle to its frame, typically via a pair of the triple clamps. It typically incorporates the front suspension and front brake and allows the brake to be steered via handlebars attached to the top of the clamp. म्हणजे काय तर हा हँडलबार आहे, हा हँडलबार कशाला कनेक्ट आहे तर ट्रॅक सेल जे असणार आहे तिथं त्याला हा कनेक्ट आहे. हा कनेक्ट आहे, त्याचबरोबर त्याला काय काय कनेक्ट केलेलं आहे तर हँडलबार आहे. आपला हँडलबार कशाला कनेक्ट आहे तर ट्रॅक सेल जे खालचे ॲक्सेल्स आहेत फोर्क मधनं आलेले आहेत किंवा जे फ्रेमचा जो पार्ट आहे त्याला हा कनेक्ट केलेला असणार आहे. आणि त्याला त्यावर काय काय आहे हँडलबार अरेंजमेंट मध्ये काय काय आहे तर लेफ्ट साईडला तुमचा क्लच आहे, त्यानंतर नॉर्मल जे लाईटचे युनिट्स आहेत, त्यानंतर राईट साईडला तुमचा ब्रेक आहे, तुमचे लाईटचे युनिट आहे, आणि हा लिव्हर आहे जे तुम्हाला गाडी रेस करण्यासाठी वापरतात ते लिव्हर आहे. प्लस हँडलबारवर तुम्ही काय काय बसवत आहे इग्निशन स्विच आहे, प्लस तुमचा इन्स्ट्रुमेंटल पॅनल आहे, त्यामुळे तुम्हाला पेट्रोलची लेवल कळते, आरपीएम कळते आणि इंजिनचं स्पीड कळते. The handlebar arrangement gives the rider a proper leverage to make the front wheel as he wished or as he required. It provides convenient mounting place for manual operated controls. मॅन्युअल ऑपरेटेड कंट्रोल सगळे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं जे हँडलबार आहे इट शुड बी प्रॉपरली फिटेड, म्हणजे कम्फर्ट तो पाहिजे. नाहीतर कसं आहे की हँडलबार आता ही नॉर्मल पोझिशन आहे, पण काही केसमध्ये समजा आता असे हँडलबार ह्या साईडला एवढं लांब असेल तर इट इज नॉट कम्फर्टेबल फॉर द ड्रायव्हर्स. बरोबर आहे, ह्या पोझिशनच्या ऐवजी जर ह्या ठिकाणी जर तुम्हाला हँडलबार जर दिला तर इट इज नॉट कन्व्हिनियंट और इट इज नॉट युजेबल फॉर द ड्रायव्हर. त्यामुळे हँडलबारची डिझाईन जी आहे ती इट शुड बी प्रॉपर, आणि आपण जेव्हा बसतोय किंवा ड्रायव्हर जेव्हा बसतोय त्याला तो कम्फर्ट जाणवला पाहिजे. त्यामुळे तुम्ही बघा की तुमची सिटिंग पोझिशन नुसार तो हँडलबार बसलेला असतोय. नाहीतर जेव्हा तुम्ही मॉडिफाय करताय तेव्हा तुम्ही एवढा विचार करत नाही की कम्फर्ट आहे का, नंतर तो तुम्हाला त्रास व्हायला लागतोय. जेव्हा गाडी तुमची सुरुवातीला डिझाईन होते तेव्हा तो डिझायनर जो आहे तो फक्त काय बघतोय की कम्फर्ट, तो मेन पॉईंट बघतोय की ड्रायव्हरचा कम्फर्ट महत्वाचा आहे. तुम्ही आता मॉडिफाय केलेल्या गाड्या बघताय चॉफर वगैरे, हँडलबारची हाईट बघताय एकदम हाईटला हँडलबार असतात, ते सुरुवातीला बघताना चांगलं वाटतंय, पण नंतर जेव्हा तुम्ही कंटिन्यू राईड करताय तेव्हा ते तुम्हाला हातामध्ये मुंग्या येणे किंवा व्हायब्रेशन जाणवणे हे तुम्हाला प्रॉब्लेम जाणवतात. त्यामुळे हँडलबारची अरेंजमेंट ही सगळ्यात महत्वाची आणि प्रॉपर पाहिजे. त्यानंतर द फॅक्टर्स दॅट इफ अफेक्ट्स द स्टेअरिंग मोस्ट, कुठले कुठले फॅक्टर्स आहेत तर स्टेअरिंग, हँडल अँड फोर्क. तर हँडल आणि फोर्क जे आहे ते प्रॉपर अलाइनमेंट त्याची पाहिजे, ते जास्त हेवी सुद्धा नको आहेत. बरोबर आहे, हेवी असले तुम्हाला टर्निंगला त्रास देणार आहेत. प्रॉपर अलाइनमेंट त्याची असली पाहिजे. जो गॅप आहे स्टेअरिंगचा जे अँगल आहे किंवा फोर्सचा अँगल आहे तो इट शुड बी प्रॉपर, जेणेकरून तुम्हाला स्टेअरिंग टर्न करायला वगैरे किंवा हँडल करायला इझी जाईल. नेक्स्ट पॉईंट आहे टायर प्रेशर. टायर प्रेशर सुद्धा महत्वाचं आहे. बघा तुम्ही जर चाकामध्ये हवा कमी असेल तुम्हाला स्टेअरिंगला वगैरे प्रॉब्लेम होतोय, टर्न घेत नाही गाडी लवकर. त्यानंतर कंडिशन ऑफ व्हील बेरिंग, बुशेस, व्हीलची कंडिशन सुद्धा महत्वाची, चाकाची कंडिशन, टायर्स खराब झालेत, बुश गेलेला आहे किंवा ॲक्सेल गेलेला आहे, खराब झालेला आहे, त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला स्टेअरिंग मध्ये हँडलबारमध्ये व्हायब्रेशन जाणवणार आहेत, प्रॉपर टर्निंग तुम्हाला घेता येणार नाही. कॅस्टर अँगल आहे, स्टेअरिंग रॅक अँड ट्रेल अँगल आहेत, ब्रेक ऍडजस्टमेंट आहे. कॅस्टर अँगल म्हणजे काय तर
जेव्हा तुम्ही साईडून बघताय तर किंगप्लिन इन्क्लिनेशन जो आहे किंवा फ्रंट सेंटर लाईन आणि तुमचा ह्याचा स्टेअरिंगचा ॲक्सिस आहे यामधला जो अँगल आहे त्याला आपण कॅस्टर म्हणतो. आपण बघणार आहे पुढच्या कॅस्टर कॅम्बर म्हणजे काय आहे. त्यानंतर स्टेअरिंग रॅक अँगल ट्रेल अँगल हे सुद्धा बघणार आहे. त्यानंतर ब्रेक ॲडजस्टमेंट, ब्रेक सुद्धा महत्त्वाचा आहे. रोड आणि ऑपरेटिंग कंडिशन, रोड सुद्धा महत्त्वाचं आहे तुमच्या हँडल बारच्या डिझाईनसाठी. तुम्हाला लॉंग रूटला जायचं आहे, तुम्ही आता ही बघितली हार्ली डेव्हिडसन बाईक्स बघितल्या किंवा थंडरबर्ड बुलेटची बघितली, लॉंग रूटसाठी कम्फर्टेबल आहेत कारण स्टेअरिंग जे आहेत त्याचे किंवा इव्हन ॲव्हेंजर तुम्ही निवांत बसल्यासारखं बसू शकताय, हात समोर ठेवू शकताय. त्या लॉंग रूटसाठी ते कम्फर्टेबल आहेत. पण सिटी बाईकसाठी त्या यूज नाही आहेत का, तर त्याचा अँगल टर्निंग रेडियस जो आहे तो मोठा आहे. थंडरबर्डचा घ्या किंवा हार्ली डेव्हिडसनचा घ्या किंवा ॲव्हेंजरचा घ्या, तर टर्निंग रेडियस तुम्ही लगेच शार्प टर्न मारू शकता की तुम्ही आपल्या मराठी शब्दामध्ये कट मारणे म्हणतात, तर ह्या गाड्यांनी तुम्ही कट मारू शकत नाही, प्रॉपर शार्प टर्न घेऊ शकत नाही. तर ह्या सिटी यूजसाठी नाही आहेत. तर सिटी यूजसाठी रेग्युलर जे आपले बाईक्स आहेत ज्याचे नॉर्मल हँडल्स आहेत ते तुम्ही सिटीमध्ये यूज करू शकताय. कुठेही तुम्हाला टर्न घेता येतात, इझिली टर्न घेऊ शकताय. अचानक ट्रॅफिक लागलं, ब्रेक समोरच्या मारला तर इझिली टर्न घेण्यासाठी तर ह्या दृष्टीने ह्या हँडल बारची डिझाईन केली जाते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला स्टेअरिंग फोर्क. तर स्टेअरिंग फोर्क दिसते तुम्हाला, हे झालं स्टेअरिंग फोर्क. स्टेअरिंग फोर्क हे 3 टाईपमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. तर पहिला आहे ट्रिपल ट्रीज, वरचा जो आहे तो ट्रिपल ट्रीज. इथे तुमचा स्टेअरिंगचा मधल्या ह्याच्यामध्ये तुमचा हँडल बारचा जो पार्ट असेल तो सुद्धा इथं बसला जाईल किंवा इथं माउंट केला जाईल. त्यानंतर हे ट्रिपल ट्रीज 3 आहेत. त्यानंतर फिक्स फोर्क, हा जो आहे वरचा तो फिक्स फोर्क असतोय आणि खालचा जो ऍक्टिव्ह किंवा मुव्हेबल फोर्क असतोय जो वर खाली होतोय. ह्या फिक्स फोर्कवर वर खाली होतं, जेव्हा जर्क बसतोय तेव्हा हा वर खाली होतो. हा मुवमेंट होत नाही, तर मुवमेंट कशाची होते, याची होते, कारण की ह्याला इथं चाक बसवलेला आहे, व्हील बसवलेला आणि ह्या ऍक्सेलमध्ये बसवलेला असतंय. ह्याचा हा अप अँड डाऊन ट्रॅव्हल असते ह्या ऍक्टिव्ह फोर्कचा किंवा मुव्हेबल फोर्कचा असतं. सो दिस इज द स्टेअरिंग फोर्क. यामध्ये काय प्रॉब्लेम नाहीये. हँडल बारचं मटेरियल जे आहे ते जनरली रिजिड स्टील पासून हे हँडल बार बनवलेले असतात. द फ्रंट फोर्क सर्व्स ॲज रिजिडिटी कंपोनंट्स जस्ट लाईक अ फ्रेम सारखं त्याची रिजिडिटी आहे. त्यानंतर व्हेकल स्पेसिफिक रिजिडिटी इज गिवन टू प्रेझेंट रनआउट व्हाईल ब्रेकिंग अँड चेंजिंग द डायरेक्शन ऑफ द व्हील थ्रू द हँडल ऑपरेशन. म्हणजे तुम्ही टर्न घेताय म्हणजे हँडल बार नुसतं फिरवत नाही, त्यावर तुमचे खालचे फोर्क वगैरे सुद्धा टर्न घेतात. तर ते फोर्कच्या अँगलवर डिपेंड असते की टर्न तुमचा लॉंग टर्न असणार आहे का जवळजवळ तुम्हाला टर्न घेता येणार आहे. त्यामुळे टर्निंगसाठी किंवा तुम्हाला प्रॉपर टर्निंगसाठी स्टॅबिलिटीसाठी हा फोर्क महत्वाचा आहे. प्लस काय होत आहे की जे व्हेकलचं वेट आहे ते डायरेक्ट चाकावर न जाता हे फोर्कवर पडत आहे. डायरेक्टली चाकावर तुमचं वेट कुठलं पडू शकत नाही, ते फोर्क सगळं वेट जे आहे ते सस्टेन करते. इट मेंटेन्स द बॅलन्स ऑफ द व्हेकल, हा सुद्धा महत्वाचा पार्ट आहे की बॅलन्स तुमचा आहे जो आहे तो फोर्क कडनं मेंटेन केला जातोय. जर फोर्क जर हालत असेल, समोरचा फोर्क मध्ये जर व्हायब्रेशन असतील, जर जास्त हालत असेल तर तुम्हाला तेवढा बॅलन्स जो आहे तो तेवढा प्रॉपर मिळणार नाही. इट मेंटेन्स द बॅलन्स ऑफ द व्हेकल, फ्रेम स्टॅबिलिटी अँड सिक्युअर स्ट्रेट रनिंग स्टॅबिलिटी ॲज वेल ॲज रोटेशनलिटी ऑफ द व्हेकल. फ्रेम स्टॅबिलिटी सुद्धा महत्वाची आहे, ती तुम्हाला ह्या फोर्कमुळेच मिळणार आहे. द फ्रंट फोर्क प्रिव्हेंट्स एक्सेसिव्ह वेट ऑन द फ्रंट व्हील ड्युरिंग ड्रास्टिक सडन ऍप्लिकेशन ऑफ द ब्रेक. हा महत्वाचा पॉईंट आहे की फ्रंट फोर्क प्रिव्हेंट्स द एक्सेसिव्ह वेट, जे चाकावर वेट पडणार आहे, फ्रंट व्हीलवर वेट पडणार आहे. बघा तुम्ही सडन ब्रेकिंग झाली की तुमची बॉडी सुद्धा समोर मूव्ह होते, तुमचा पूर्ण जो बोजा आहे किंवा तुमचं वेट आहे ते हँडल बारवर ट्रान्समिट होते. हँडल बारवरनं कशाला जाणार आहे, फोर्कवर जाणार आहे. तर फोर्क जे आहे ते मॅक्सिमम वेट सस्टेन करत आहे आणि काही प्रमाणामध्येच तुमच्या व्हीलवर पाठवलं जात आहे. सगळ्यांना एक्सपिरियन्स आहे की सडन ब्रेकिंग झाली की तुमची बॉडी पुढे मूव्ह होते, मागे जर अजून कोण असेल तर त्याची बॉडी तुमच्यावर येणार, तुमची बॉडी हँडल बारवर जाते आणि हँडल बारवरनं तो फोर्स कशावर जाते, वेट कशावर जाते, तुमच्या फोर्कवर जाते आणि फोर्कवरनं काही प्रमाणामध्ये व्हीलवर जाते. नंतर मॅक्सिमम जे वेट आहे ते तुमचं फोर्क सस्टेन करते. द फ्रंट फोर्क मेंटेन प्रॉपर डॅम्पिंग थ्रू ट्रॅक्शन विथ द रोड सरफेस. ठीक आहे. सो दीज आर द पॉइंट्स रिगार्डिंग द फोर्क. तर फोर्कचं कन्स्ट्रक्शन बघितलं, ट्रिपल ट्रीज आहेत. एका साईडला हा तुमचा एक साईड सस्पेन्शनचा बार बसवलेला आहे फिक्स फोर्क, एका साईडला दुसरा फिक्स फोर्क बसवलेला आहे.
तर त्यानंतर हा ऍक्टिव्ह किंवा मुव्हेबल फोर्क जो आहे तो वर खाली मुवमेंट होते त्याची, त्या ऍक्सेलवर इथं व्हील बसवलेला असतंय. सो दिस इज द फोर्क अँड दिस इज द हँडल बार. हँडल बार काय रिजिड स्टीलचा बनवलेला आहे. एका साईडला ब्रेक लाईनिंग आहे, मॅन्युअल स्विचेस आहेत, एका साईडला क्लच आहे, मिरर्स बसवलेले आहेत, समोर इग्निशन किंवा डॅशबोर्ड आहे त्यामुळे इग्निशन हा की आहे. त्यानंतर जे पेट्रोलचं किंवा जे मीटर्स आहेत ते सगळे मीटर ह्यामध्ये दिलेले असतात. सो दिस इज द हँडल बार अरेंजमेंट आणि फोर्क अरेंजमेंट. त्यानंतर पुढचं आपल्याला बघायचं आहे कॅस्टर, कॅम्बर आणि ट्रेल. कॅम्बर हा जनरली 4 व्हीलरसाठी आपण बघतो. तर कॅम्बर अँगल म्हणजे काय, इट इज द अँगल बिटवीन द सेंटर लाईन, इट इज अँगल बिटवीन द सेंटर लाईन ऑफ द टायर अँड द व्हर्टिकल लाईन व्हेन व्ह्यूड फ्रॉम द फ्रंट. जे व्हर्टिकल लाईन आहे त्याच्या मधला अँगल आणि प्लस सेंटर लाईन ऑफ द टायर यामधला अँगल म्हणजे कॅम्बर. हा कॅम्बर प्रॉपर नसावा. कॅम्बर जर प्रॉपर असेल तर मॅक्सिमम विअर टेअर होते. तर तो एकतर डिपेंडिंग ऑन द व्हेकल निगेटिव्ह कॅम्बर किंवा पॉझिटिव्ह कॅम्बर ह्यावर डिपेंड असणार आहे किती पाहिजे तो. तर पॉझिटिव्ह कॅम्बर म्हणजे काय, जेव्हा टायरची मुवमेंट जी आहे ती आउटसाईडला होते, टायरची मुवमेंट जेव्हा आउटसाईडला होते त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह कॅम्बर, आणि टायरची मुवमेंट जेव्हा आतल्या साईडला होते त्याला म्हणायचं निगेटिव्ह कॅम्बर. आणि अँगल कसा मोजला जातो, व्हर्टिकल लाईन अँड द सेंटर लाईन ऑफ द टायर. तर पॉझिटिव्ह कॅम्बर, निगेटिव्ह कॅम्बर आणि हा प्रॉपर कॅम्बर. तर पॉझिटिव्ह कॅम्बर पण असावा. जर पॉझिटिव्ह कॅम्बर असेल तर ह्या साईडची टायर जास्त झीज होणार आहे, बरोबर आहे, कारण हा कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे. नॉर्मलमध्ये पूर्ण टायर जास्त झीज होणार आहे, निगेटिव्ह मध्ये ह्या साईडच्या टायरची जास्त झीज होणार आहे. त्यामुळे तुम्हाला कळू शकते की चाक बघा, चाकावरनं तुम्हाला कळालं समजा एका साईडचं जास्त झीज झालेलं आहे तर त्यावरनं कळेल की तुमचा कुठला कॅम्बर आहे. सो दिस इज द कॅम्बर. त्याचा कॅस्टर हा आपल्यासाठी 2 व्हीलरच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कॅस्टर, the angle between the vertical line and the kingpin center line in the plane of the wheel is called as the caster angle. आता ही व्हर्टिकल लाईन झाली प्लस ह्या किंगपिनची व्हर्टिकल सेंटर लाईन आली, त्यातला अँगल म्हणजे कॅस्टर अँगल. आणि हा जनरली किती असतोय, 2 to 8 डिग्री असतोय. जेव्हा हा आउटसाईडला मूव्ह होतोय, जो किंगपिन जी आहे ती आउटसाईडला मूव्ह होते त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह कॅम्बर, आणि ती जर आतल्या साईडला मूव्ह होते त्याला म्हणायचं निगेटिव्ह कॅम्बर. वेन द टॉप ऑफ द किंगपिन इज बॅकवर्ड द कॅस्टर अँगल इज पॉझिटिव्ह, आणि वेन इट इज फॉरवर्ड इट इज निगेटिव्ह. The positive caster provides directional stability by causing the wheels to lead or follow it in the same direction as the vehicle travels. Positive caster कशासाठी महत्वाचा आहे, टू प्रोव्हाइड डायरेक्शनल स्टॅबिलिटी. तुम्हाला डायरेक्शनल स्टॅबिलिटी समोर चाललाय तर ती स्टॅबिलिटी जी आहे ती तुम्हाला पॉझिटिव्ह कॅम्बरमुळे मिळणार आहे. When the both the wheels have the positive caster, पॉझिटिव्ह कॅस्टरमुळे मिळतंय, तर both the wheels have positive caster, the vehicle tends to roll out and lean out on turns. म्हणजे जर दोन्ही चाकांना जर पॉझिटिव्ह कॅम्बर असेल तर तुम्ही जेव्हा टर्न घेताय तर थोडीशी एका साईडला ओढली जाऊ शकते गाडी. बट इफ द फ्रंट व्हील हॅव निगेटिव्ह कॅस्टर देन द व्हेकल टेन्स टू बॅक इन ऑन द रोड. तर दोन्हीचा सेम नसावा, पुढच्या व्हीलचा आणि मागच्या व्हीलचा सेम नसावा, तर पुढच्या व्हीलचा निगेटिव्ह आणि मागचा पॉझिटिव्ह आहे तर त्यावेळी तुमची गाडी प्रॉपरली टर्न घेणार आहे. इन द हेवी ड्युटी ट्रक्स निगेटिव्ह कॅस्टर इज प्रोव्हाइडेड. हेवी ट्रकमध्ये निगेटिव्ह कॅस्टर प्रोव्हाइड केलेला असतोय. दिस मेक्स स्टेअरिंग इझियर. जर स्टेअरिंग इझी व्हायचं असेल तर निगेटिव्ह कॅस्टर द्यायचा. पॉझिटिव्ह कॅस्टरमुळे स्टेअरिंगमध्ये सुद्धा तुम्हाला हेवीपणा जाणवणार आहे. सो दिस इज द निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह कॅस्टर. नंतर टो इन अँड टो आउट आहे. फ्रंट व्हील जे आहे जर आउटसाईडला जर मुवमेंट दिसत असेल तर त्याला म्हणायचं टो आउट, आणि आतल्या साईडला दिसत असेल तर टो इन. ठीक आहे, व्हिडिओमध्ये आपण बघून घ्या होता, पूर्ण वीडियो तुम्हें बघून घ्या व्यवस्थित. हम बात करेंगे बेसिक स्टीयरिंग फंडामेंटल्स के बारे में. तो दोस्तों आज इस वीडियो में हम पहले बात करेंगे कि कैम्बर एंगल क्या होता है, फिर देखेंगे कैस्टर एंगल किसे कहते हैं, बाद में डिस्पिन इंक्लिनेशन और कैम्बर एंगल से तो व्हीकल को अगर हम फ्रंट से देखें और व्हीकल के जो व्हील है
वो रोड के साथ एक नॉर्मल एक्सिस खींची जाए और उसके साथ जो एंगल बनाता है उसे कहा जाता है कैम्बर एंगल। यानी कि अगर सरल भाषा में बात की जाए तो व्हीकल के व्हील या तो बाहर की तरफ या तो अंदर की तरफ थोड़े टिल्ट किए हुए होंगे, तो वही टिल्ट की जो डिग्री है उसे कहा जाएगा कैम्बर एंगल। अगर यही व्हीकल के व्हील्स बाहर की तरफ टिल्ट है ऊपर से तो उसे कहा जाएगा पॉजिटिव कैम्बर, अगर बिल्कुल स्ट्रेट है तो उसे कहा जाएगा जीरो कैम्बर, और अगर ऊपर की ओर से व्हीकल के अंदरूनी साइड व्हील्स आ रहे हैं तो उसे कहा जाएगा नेगेटिव कैम्बर। अब नॉर्मली सभी व्हीकल के अंदर पॉजिटिव कैम्बर यूज होता है क्योंकि टर्निंग के दौरान कैम्बर बहुत ही महत्व का काम करता है। तो अब आते हैं कैस्टर एंगल के ऊपर। तो व्हीकल को अगर हम साइड में से देखते हैं और व्हीकल की जो स्टीयरिंग एक्सिस है वो रोड के साथ एक नॉर्मल एक्सिस होती है, उसके साथ जो एंगल बनाती है उसे कहा जाता है कैस्टर एंगल। अब यहाँ पे अगर व्हीकल की जो स्टीयरिंग एक्सिस है वो व्हीकल के रियर साइड की ओर टिल्ट है तो उसे कहा जाएगा पॉजिटिव कैस्टर एंगल। अगर वही व्हीकल की एक्सिस कंप्लीटली स्ट्रेट है तो उसे कहा जाएगा जीरो कैस्टर एंगल, और अगर वही एक्सिस फ्रंट साइड की ओर टिल्ट है तो उसे कहा जाएगा नेगेटिव कैस्टर एंगल। तो अब आते हैं टो इन और टो आउट के ऊपर। तो व्हीकल को अगर हम ऊपर से देखते हैं तो आप कहोगे कि व्हीकल के व्हील नॉर्मली दोनों सीधे होते हैं, मगर प्रैक्टिकली ऐसा नहीं होता। दोनों व्हील को हैंडलिंग बढ़ाने के लिए आगे से थोड़ा नज़दीक रखा जाता है तो उसे कहा जाता है टो इन। अगर वही चीज़ उल्टी कर दी जाए यानी कि आगे से दोनों व्हील बहुत ज़्यादा दूर है पीछे के मुकाबले तो उसे कहा जाएगा टो आउट। तो अब बात करते हैं स्टीयरिंग एक्सिस इंक्लिनेशन और किंग पिन इंक्लिनेशन। वो कोई भी एक सेंटर एक्सिस के ऊपर। सो दिस इज द कॅस्टर अँगल अँड कॅम्बर अँगल. त्यानंतर पुढचा एक पॉइंट आहे तो आहे ट्रेल. ट्रेलसाठी एक व्हिडिओ आहे. तर इथं बघा की हे रॅक अँगल आहे. हे जे आहे ते रॅक अँगल आहे किंवा सेंटर लाईन आहे. सॉरी, हा आहे ते सेंटर लाईन व्हर्टिकल लाईन आहे. त्यानंतर ही जी दिसते हा स्टेअरिंगचा ऍक्सिस आहे, नॉट सेंटर. हे काय सेंटर लाईन नाही आहे फ्रंट सस्पेन्शनची. हा कसला आहे स्टेअरिंगचा ऍक्सिस आहे. इट इज डिफरंट. तुमच्या सस्पेन्शनचा किंवा फोर्कचा सेंटर लाईन आणि स्टेअरिंगचा ऍक्सिस हे दोन वेगवेगळ्या लाईन्स आहेत आणि त्यामध्ये हे जे डिस्टन्स असते ते मला म्हणायचं ऑफसेट. आणि व्हर्टिकल लाईन आणि स्टेअरिंगचा ऍक्सिस मधला जो अँगल येतोय त्याला म्हणायचं रॅक अँगल. कशा कशा मधला तर व्हर्टिकल लाईन आणि स्टेअरिंगचा जो ऍक्सिस आहे त्यामधल्या अँगलला म्हणायचं रॅक अँगल. आणि स्टेअरिंग ऍक्सिस आणि तुमची फोर्कची सेंटर लाईन यामधला जो डिस्टन्स आहे त्याला म्हणायचं ऑफसेट. तर ट्रेल म्हणजे काय तर जेव्हा हा अँगल खाली येतोय, हा अँगल इथं खाली आला आणि व्हर्टिकल लाईन जो खाली हा अँगल क्रिएट केला जातोय, हा जो खालचा अँगल जो आहे तर ह्याला म्हणायचं ट्रेल, ग्राउंड ट्रेल. ह्याला म्हणायचं ग्राउंड ट्रेल. व्हिडिओ बघा हा. Our ground trail value. So when we talk about trail, this almost always means ground trail, but there is another type of trail, and this is called normal trail or real trail, and this is the perpendicular distance from the contact patch to the steering axis. Now here's the slightly confusing part. As trail is essentially the leverage that forces acting at the contact patch have around the steering axis, then this leverage value is actually the normal trail and not the ground trail. This is because in the equation for torque force, the distance term is the perpendicular distance from the force line to the point where the object pivots around. So if we wanted to calculate the realigning torque force that we get as we're talking about the size of the trims, then it really doesn't matter which value trail, it almost always refers. So when our rake angle increases, we get a larger trail. समजा आता मॉडिफाय केलेल्या गाड्या बघताय तर ह्याचा ऍक्सिस जास्त असतोय. हा जेव्हा स्टेअरिंग ऑफसेट जो आहे स्टेअरिंग ऍक्सिस आहे तो अजून असा असणार आहे, म्हणजे अँगल हा इकडे होतोय तेव्हा म्हणजे जेवढा रॅक अँगल वाढत जाईल तेवढा तुमचा ट्रेलचं जे अँगल आहे ते अँगल वाढत जाणार. जेवढा रॅक अँगल कमी होत जाईल तेवढा ट्रेलचा अँगल तुमचा कमी होत जाणार. आणि हे कशासाठी महत्वाचं आहे तर व्हेकल स्टॅबिलिटी आणि टर्निंगच्या दृष्टीने हे टू व्हीलर मध्ये. आता हे रेसिंग कारमध्ये बघा, रेसिंग बाईकचे जनरली आहे तर रेसिंग बाईकमध्ये शार्प टर्न घ्यावे लागतात, एकदम कॉर्नर टर्न घ्यावे लागतात, तर त्यासाठी हा ट्रेल महत्वाचा आहे. तर हा इट डिपेंड्स ऑन द रॅक अँगल. रॅक अँगल जेवढा जास्त तेवढा ट्रेल कमी जास्त, रॅक अँगल जेवढा कमी तेवढा तुमचा ट्रेल जो आहे तो कमी असणार.
So this is the trail. So with this we completed the second point, that is the 3.2 point steering system. From next lecture we'll start with the suspension system.